कलाकारांना होणारं ट्रोलिंग हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. चाहते कलाकारांवर जेवढं प्रेम करतात त्याच हक्काने टीका देखील करतात. पण हल्ली या टीकेला ट्रोलिंगचं वळण लागलंय आणि सोशल मीडियामुळे तर त्याला चांगलंच पेव फुटलंय. या ट्रोलिंगमुळे कलाकारही भरडले जात आहेत. 2025 मध्ये अशा काही घटना घडल्या ज्यामुळे काही कलाकारांना प्रचंड ट्रोल केलं गेलं. अगदी आजही केलं जातंय. तेव्हा पाहूया कोणत्या कलाकारांना या वर्षात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. राहुल सोलापूरकर. वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर चर्चेत आले होते. एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे केवळ मनोरंजन विश्वच नाही तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही मोठे पडसाद उमटले होते. महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. हे प्रकरण ट्रोलिंगच्याही पुढे जाऊन लोक या अभिनेत्याच्या विरोधात अक्षरशः रस्त्यावर उतरले होते. संतोष जुवेकर. याच दरम्यान अभिनेता संतोष जुवेकर ट्रोल झाला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील छावा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यात संतोष जुवेकर रायाजींच्या भूमिकेत होता तर अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबच्या भूमिकेत होता. एका मुलाखतीत संतोषने मी अक्षय खन्नाकडे बघितलंही नाही असं स्टेटमेंट केलं होतं. त्यावरून संतोषला नेटकऱ्यांनी बरंच ट्रोल केलं. रील्स आणि मीम्सद्वारे काही महिने हे ट्रोलिंग सुरू होतं. रुचिरा जाधव. जुलै महिन्यात अभिनेत्री रुचिरा जाधव हिला बिकिनीवरून ट्रोल केलं होतं. तिनं लाल बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावेळी चाहत्यांनी नाराजी दाखवली होती. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. असे कपडे घालून तू महाराष्ट्राची लाच काढलीस अशा संतप्त कमेंट्स यावेळी नेटकऱ्यांनी केल्या होत्या. किशोरी आंबिये. मार्च दरम्यान अभिनेत्री किशोरी आंबिये नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या होत्या. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की एक दिवस जरी मी रील टाकली नाही तर ऑडियन्स इन्स्टा मेसेंजरमध्ये जाऊन विचारतात की मॅम आज तुमची रील का आली नाही, आज आमचा दिवस कसा जाणार. काही ऑडियन्स म्हणतात पूर्वी सकाळी व्हॉट्सअपच्या मेसेजने आमचा दिवस सुरू व्हायचा पण आता तुमची रील्स बघून सुरू होतो. यावरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं. सुदेश म्हशीलकर. अभिनेत्री प्राची पिसाट हिनं अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्यासोबतचे चॅट शेअर केल्यानंतर सुदेश चर्चेत आले होते. तुझा नंबर पाठव ना, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये, तू खूपच सेक्सी दिसायला लागलीयस असे ते मेसेज होते. याचे स्क्रीनशॉट अभिनेत्रीने शेअर केल्यानंतर हे प्रकरण वाढले होते. म्हशीलकरांना याचा बराच त्रास सहन करावा लागला. धनंजय पोवार. बिग बॉस विनर सूरज चव्हाणच्या लग्नावरून धनंजय पोवारला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं होतं. तुझ्या घरात मी सोफा देणार असं डीपी दादा म्हणाला होता. पण सूरजच्या घरी दुसऱ्याच दुकानातून सोफा आल्याने नेटकरी डीपी दादावर भडकले होते. तू सूरजचा वापर केला असं म्हणत त्याच्यावर टीका केली. पण मी सोफा द्यायला तयार होतो पण त्यासाठी लागणारं माप, घराचे फोटो, पत्ता यातली कुठलीच गोष्ट माझ्याकडे आली नाही. दुसऱ्यांकडून सोफा घेतोय हे सूरजने कळवले देखील नाही असं म्हणत डीपी दादाने हे प्रकरण संपवलं होतं. अंकिता वालावालकर. अंकिता बऱ्याचदा सूरजमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते. त्याच्या लग्नात ती जाऊ शकली नाही म्हणून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. त्यामागची कारणंही तिने स्पष्ट केली होती. पण गरिबांच्या लग्नाला तू कशी जाशील, तुला मोठे स्टार लागतात, तू त्याचा फायदा घेतलास अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या होत्या. शिवाली परब. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिवाली परबने पिवळ्या रंगाची साडी नेसून हटके स्टाईलने फोटो शेअर केले होते. परंतु नेटकऱ्यांनी शिवालीला ट्रोल केले. चष्मा ठेवायची जागा चुकली, तुला नक्की काय दाखवायचं आहे अशा शब्दात नेटकऱ्यांनी शिवालीवर टीका केली होती. प्राजक्ता गायकवाड. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच चाहत्यांच्या गुडबुक्समध्ये असते. पण तिच्या लग्नानंतर मात्र चाहते तिच्यावर नाराज झाले. लग्नाच्या रिसेप्शनला तिने भव्य नंदीवरून एंट्री घेतली होती. शिवपार्वती विवाह सोहळ्याची थीम असल्याने समोर महादेवाचे गण नाचत होते. पण हे लोकांना रुचलं नाही. तू स्वतःला देव समजतेस का, पैसे आहेत म्हणून काहीही करायचं का अशा शब्दात तिला ट्रोल केलं होतं. सचिन पिळगावकर. या वर्षात ट्रोलिंगचा सर्वाधिक सामना करावा लागला ते ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना. शोले सिनेमात मी अमजदला आवाजाचं ट्रेनिंग दिलं होतं. जया बच्चन माझे लाड करायच्या, मला उर्दूतच स्वप्न पडतात, मी 9 वर्षांचा असताना गाडी चालवायला शिकलो अशा काही स्टेटमेंटमुळे ते वर्षभर चर्चेत होते. नेटकऱ्यांनी मीम्स आणि रील्सद्वारे त्यांच्यावरती टीका केली. ट्रोलिंगमुळे कायमच कलाकारांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.
येत्या काळात तरी ट्रोलिंगवर आळा बसेल अशी आशा आपण व्यक्त करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.